गोकुळ सोबत गोकुल। आज कोल्हापुरात यादवनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं आसिफ खान फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये रक्त तपासणी, डोळे तपासणी यासह अन्य आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येत आहेत। याविषयी अधिक माहिती आसिफ खान फाउंडेशनचे प्रमुख माजी नगरसेवक नियाज खान यांनी दिली। गेले 8 ते 15 दिवस माझ्या पूर्ण भागात शास्त्रीनगर असू देत, राजेशी शाहू वसाहत असू देत, सुधाकर नगर असू देत आणि आता हे यादवनगर आणि शाहू मिल कॉलनी आणि जमादार सासने कॉलनी या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आणि लाडकी बहीण योजना ह्याचा कॅम्प आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। याचं कारण एक आहे की आपण एक शिबिर ठेवायचं कारण की ज्या दिवशी योजना जाहीर झाली त्यावेळी लोकांची कुठेतरी आर्थिक लूट होण्याची संभावना दिसत होती। त्याचबरोबर लोकांना हेळसांडी होत होती की कुठले कागदपत्र जमा करायचे कुठले नाही। त्यासाठी हा आपण कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे। त्याच्या सायमल्टेनियसली आपण आरोग्याचं शिबिरचं आयोजन केलेलं आहे। आसिफ खान फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डोळे तपासणी पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे। त्याचबरोबर दातांची तपासणी ठेवलेली आहे। त्यानंतर रक्ताच्या ज्या तपासण्या बाहेर 10,000 रुपये घेतात त्या देखील तपासण्या आपण या ठिकाणी पूर्णपणे फ्री ठेवलेली आहे। 4 दिवसात त्यांना रिपोर्ट, त्याचबरोबर त्यांना जे जे आरोग्यात प्रॉब्लेम्स आहेत त्या पूर्णपणे सॉल्व करण्याच्या प्रयत्नात आपण या ठिकाणी आहे। आणि माझी अशी सर्व नागरिकांना विनंती आहे की अगदी शेवटच्या माणसाने याचा लाभ घ्यावा। आत्तापर्यंत आपल्याकडे 500 ते 600 लोकांची नोंदणी झालेली आहे। आरोग्य शिबिर तर अत्यंत उत्स्फूर्त साथ मिळालेला आहे। जवळपास 700-800 लोकांना या ठिकाणी आपण रक्ताची तपासणी, डोळ्याची तपासणी, दाताची तपासणी फ्री केलेली आहे। प्रचंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल इथनं पुढं हा कॅम्प अजून 2 दिवस आहे। जमादार सासने कॉलनीत या ठिकाणी 2 दिवस कॅम्पचा अरेंज केलेला आहे। हे नागरिकांनी या सर्व सुविधाचा लाभ घ्यावा एवढीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। यादवनगरमधील या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। यावेळी लहू यादव, सुनील सावर्डेकर, दीपक कांबळे, प्रकाश अडगे, भरत राजपूत, तुळशीदास धनवडे, गब्बर मुल्ला, मधुकर कांबळे, प्रेमसिंग राजपूत, बेनजीर नदाफ, शिवाजीराव डवरी आदी लोक उपस्थित होते।